सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कोणालाही सल्ला देताना तुम्ही सावध राहा. मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सल्ला देताना तुम्ही विचार करा, कारण नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी सहज आज मिळेल. आज तुम्ही तुमची संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज तुमची मुलं तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील. तुम्हाला तुमच्या एका मित्रासाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील तर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीनं तुम्ही ते दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय हे घ्यावे लागतील. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेर देखील जावं लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे थोडेसे सावध राहा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. तुमचा मान सन्मान त्यांच्याकडनं वाढेल. जर तुम्ही आज बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या दिवशी ते कर्ज घेण्याचा बिलकुल विचारही करू नका, कारण त्या कर्जाची परतफेड करताना तुम्हाला अनंत अडचणींचा सामना हा करावा लागणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आज तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यामध्ये व्यस्त असाल. व्यवसाय वाढवण्यासाठी कुठलीही कल्पना तुमच्या मनामध्ये आली तर तुम्हाला लगेचच त्यावर काम करावं लागेल. पाठपुरावा घ्यावा लागेल, कारण तुमची कल्पना यशस्वी होऊ शकते. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आज सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना तुमचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला आज तुमच्या वायफळ खर्चांच्या सवयी या बंद कराव्या लागतील, तरच तुमचे पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला आज अचानक एखाद्या कामासाठी लांबचा प्रवास हा करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. तुमच्या बहिणीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीने ते तुम्ही दूर करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळाल्यानं त्यांना चांगला आनंद होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल त्यांना आज त्यामध्ये यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या ऐशोआरामावरती काही पैसे हे खर्च कराल. अशाने तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ यासारख्या काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये घालवाल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादी मोठी डील त्यामध्ये फायनल होईल, परंतु ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आईवडिलांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने तुम्हाला मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ होईल. सासरच्या कोणत्याही लोकांशी जर तुमचा आबोला नाराजी असेल तर आज तुमच्या गोड बोलण्यानं ती नाती पूर्ववत होण्यासाठी मदत होईल. कोणतीही शारीरिक समस्या आल्यास आज तुमचा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे अशांत राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास.
श्री गणेशजी सांगतात की दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्याचा उत्साह तुमच्या मनामध्ये असेल आणि ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमची कामं ही धैर्याने पूर्ण करावी लागतील, तरच ती पूर्ण होतील. संध्याकाळी तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये काही बिघाड होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंताग्रस्त आणि थोडेसे व्यस्त राहाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत जर वाद सुरू असतील तर ते आज मिटतील. तुमच्या जोडीदाराला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही आज इतरांचा विचार कराल आणि लोकांची मनापासून सेवा कराल. यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये आज एक नवीन ऊर्जा येईल. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवू शकाल. त्यामुळे तुमच्या मुलांचे आणि तुमचे संबंध सुधारतील. आज तुम्हाला तुमची कामं, सगळी कामं ही धैर्याने पूर्ण करावी लागतील, तरच ती आज पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं उदास आणि अस्वस्थ असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतंही काम हे करावंसं वाटणार नाही. आज तुम्हाला घर किंवा व्यवसाय कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कोर्टामध्ये काही वाद हे प्रलंबित असल्यास त्यातही तुम्हाला यश हे मिळू शकतं. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये आज थोडासा दुरावा येऊ शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य लागेल. तुमच्यामध्ये आज दान आणि परोपकाराची भावना देखील निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही गरजूंवरती पैसे हे खर्च कराल. संध्याकाळी तुम्हाला पोटदुखी, थकवा, डोकेदुखी अशा काही आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान मिळेल. इच्छा नसताना तुम्हाला खर्चाला बळी पडावं लागेल. मात्र तुम्हाला आज अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तुम्हाला आज व्यवसायात देखील रस राहील. तुमची प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. भावासोबतचा तुमचा जो बराच काळ सुरू असलेला वाद असेल तो आज संपुष्टात येईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू केल्यास त्यातही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यातून तुम्हाला आज चांगला नफा होईल. तुम्हाला आज सांसारिक सुख आणि व्यवसायामध्ये आनंद मिळेल. आज संध्याकाळी तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. तुमचा व्यवसायातील रस आज वाढीस लागेल. आज इच्छा नसतानाही तुम्हाला अतिरिक्त खर्चाला बळी पडावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सामाजिक सन्मान मिळाल्यानं तुमचं मनोबल आज उंचावेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हसत खेळत दिवस घालवाल. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे आज तुमच्या घरामध्ये किंवा नोकरीमध्ये लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब
68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.